आवाज येतोय का? कन्फर्म करायचा. ओके ओके ओके. थँक्यू. ठीक आहे, चालू करूयात आपण. विषय असा होता, आपण जी व्हॉट्सअपला बँक डिटेल घेतली होती, पूर्ण व्हॉट्सअपला मागवून घेतली होती, तर त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बँक डिटेल वगैरे सेंड केली, म्हणजे माझ्यासाठी ते डेटा मॅनेजमेंट एकदम भरपूर अवघड होऊन गेला. खूप जणांना म्हणजे रिप्लाय करणं पण शक्य झालं नाही आणि वारंवार वरती मेसेज येतात येतात. मी 2 दिवस व्यवस्थित चालवत होते, म्हणजे जे अगोदरचे मेसेज आले होते ते अगोदर घेतले. तर नंतर काय झालं, बऱ्याच जणांनी नंतर नंतर परत मेसेज केले की 2 दिवस झाले आमच्या आईने परत एक नंबर आले, म्हणजे ते सिक्वेन्स पूर्ण मिसमॅच होईल. तरी पण मी 2 दिवस व्यवस्थित काम केलंय आणि ज्यांचे पैसे आले त्यांनी इतरांना सांगितलं किंवा नाही सांगितलं मला काही माहिती नाही. पण लगातार 2 दिवस झाले. काल नाही, आपण काल जी फाईल बनवली ती आणि आज दोन्ही मिळून आज दोन्ही पण अप्रूव्ह केले आपण त्या फाईल. आणि साधारण दुपारीच त्याचे पेमेंट पण क्रेडिट झाले असते, ज्यांना झाली ते इतरांना काही सांगतात काही सांगत नाही. बरेच जण म्हणतात की तुम्ही इन्फॉर्मेशन द्या, पण ऍज अ प्रायव्हसी मॅटर आपण नाही देऊ शकत त्यांची माहिती. कारण त्यांचं काय देणार मी तुम्हाला, त्यांचं नाव पण देऊ शकत नाही, अमाऊंट पण देऊ शकत नाही आणि अकाउंट नंबर पण देऊ शकत नाही. काय देणार मी, असं आहे ना. त्यांची माहिती उद्या ते ऑब्जेक्शन घेतील ना, आमच्याकडे तुम्ही डिस्क्लोज केलं म्हणून, त्यामुळे ते सांगू नाही शकत. तुम्ही त्यांच्याकडनंच घ्या, कोणाला आलाय ते विचारा, ते कळतं लगेच काय असेल ते. ठीक आहे, काय असेल ते. पण दुसरा महत्वाचा मॅटर असा होता की जे डॉक्युमेंट्स तुम्ही सेंड करताय, हा अजून एक विषय आयडीबीआय बँकेसंबंधी. तर मी तो माझ्या लेवलवरती सॉर्ट आउट केला, कारण ते बँकमध्ये काही अकाउंट ओपन करत नाहीयेत, कारण आपले लोक तिथे जाऊन त्यांना व्यवस्थित सहकार्य करत नाही, भरपूर तिथं गर्दी करतं वाटतं आणि त्यांना कर्मचाऱ्यांना पण त्रास होतो. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की आम्ही काही अकाउंट अकाउंट देऊ शकत नाही, पर डे आम्ही 20-30 अकाउंट ओपन करू शकतो फक्त, कारण त्यांना पण हेड ऑफिसवरून पत्र वगैरे आले त्या गोष्टीसाठी. तर त्यामुळे आपण ते अकाउंट ओपनिंग सध्या स्टॉप ठेवलंय, ते मी माझ्या लेवलवरती ऍडजस्ट केलंय. आपण सध्या कुठल्याही बँकेचे अकाउंट ऍक्सेप्ट करतो, फक्त आयडीबीआय बँके जर असेल त्याला प्राधान्य राहील. जे अकाउंट आतापर्यंत तुम्ही ओपन केले ते आवर्जून तुम्ही द्या, म्हणजे ते प्राधान्याने त्यावरती पैसे पाठवता येईल. ठीक आहे, हा पहिला टॉपिक होता. यानंतर तुम्ही सध्या तरी आयडीबीआयचे अकाउंट ओपन करायला कोणी जाऊ नका, जे तुमच्या अगोदरचे अकाउंट असतील तेच द्या. दुसरी गोष्ट, ज्या नावाने पावती, तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं मागच्या वेळेस, पण ज्या नावाने पावती आहे त्याच नावाने बँक डिटेल पाहिजे. म्हणजे माझ्या घरातल्याची आहे, मिसेसची आहे, बहिणीची आहे, मामाची आहे, मित्राची आहे, इथपर्यंत काही नाही सांगितलं की मित्राची आहे. ते नसतं झालं, ते ते सिस्टम मध्ये नाही बसत. त्यामुळे ज्या नावाने पावती असत त्याच नावाने बँक डिटेल लागत, तरच पेमेंट होईल. कोणत्याही बँकेच्या असेल तर चालेल. परत बँक डिटेल स्पष्ट दिसायला पाहिजे, अकाउंट नंबर, IFSC कोड आणि तुमचं नाव, ह्या 3 गोष्टी एकदम स्पष्ट दिसायला पाहिजेत. बरे ते चेक, कॅन्सल चेक असो, पासबुक असो किंवा बँक स्टेटमेंट असो. अजून दुसरी गोष्ट, आता ठीक आहे तुमच्या स्वतःचं बँक अकाउंट आहे, पण कंपनीच्या नावाने, एखाद्या बिझनेसच्या नावाने किंवा एखादी पार्टनरशिप करणे चालणार नाही. तुमचं स्वतःचं इंडिव्हिज्युअल ते अकाउंट पाहिजे. आपण कंपनीच्या किंवा कोणत्या कॉर्पोरेट अकाउंटला पैसे पाठवू शकत नाही. ठीक आहे, हा तिसरा मुद्दा. त्याच्यानंतर आता आपण काय केलेलं, तुम्हाला एवढं लाईव्ह सेशन एंड झाल्याच्या नंतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि माझ्या इंस्टाग्राम स्टोरीला एक फॉर्मची लिंक येईल. त्या फॉर्ममध्ये तुमची डिटेल तुम्हाला सबमिट करायची, कारण व्हॉट्सअपला ती डिटेल मॅनेज होत नाहीये, माझ्यापर्यंत डिटेल पोहोचत नाही. अक्षरशः माझा एक मोबाईल खराब झाला, एवढं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे माझा जो अगोदरचा मोबाईल होता, मी तुम्हाला जो नंबर दिला होता, तुम्हाला पर्सनल नंबर होता आणि तो मी स्वतः वापरत होतो, आणि तो जो मोबाईल होता तो म्हणजे एक जेमतेम चालायचा. ओप्पोचा मोबाईल होता, 40,000चा. तो जेमतेम चालत होता, एवढ्या मोठ्या प्रमाणात फाईल सेंड झाल्या, पीडीएफ फाईल, इमेजेस, अक्षरशः तो हँग करू लागला, चालत नव्हता लगेच. तर मी तो मोबाईल काल चेंज केला, पूर्ण दिवसभर केला मला तो बॅकअप चेंज करायला. तर बॅकअप वगैरे घेतला, पण ते व्यवस्थित ट्रान्सफर झाला नाही. बऱ्याचशा इमेजेस त्याच्यामधून मिस झाल्या आणि नंबर सेव्ह राहिले नाही, आणि खूप म्हणजे एकदम अनमॅनेज असं झालं, म्हणजे खूप हार्ड जातंय मला ते आता. तर त्यामुळं तुम्हाला एकदम मी व्यवस्थित फॉर्म बनवलेला आहे, इलेक्ट्रॉनिक फॉर्म आहे. त्या लिंकवरती तुम्ही जायचं, तिथं तो फॉर्म भरायचा. फॉर्म मधली इन्फॉर्मेशन सांगतो मी तुम्हाला काय काय असेल.
त्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. कसं आहे, आपण सध्या प्रायोरिटी कोणाला देतोय? आता याच्यामध्ये असं आहे, आपल्याकडे भरपूर ग्राहक वर्ग असा आहे का ज्यांचे फक्त 50,000 ते 1,00,000पर्यंतच रक्कम आहे. त्यांचे पेमेंट राहतात 4,500, 3,000, 5,000, 6,000. पण त्यांना 5-5, 6-6 दिवस वेट करायला लागतंय आणि त्यांचे किंवा काही लोक असे आहेत की ज्यांनी 1 महिना 2 महिन्यापूर्वीच पैसे आणून भरलेले आहेत. त्यांना तर म्हणजे अजून काही असे पण येतात, त्यांना 1 हफ्ता पण भेटला नाही, काहींना 2च भेटले, काहींना 3च भेटले आणि बँक डिटेल तर सगळेच लोक WhatsAppला टाकतात आणि त्याच्यामुळे काय होतं की ते लोकांना शोधणं. आता आपल्याला प्रायोरिटी त्यांना म्हणजे देणं ते प्राधान्यक्रम जो असेल तो कमी रक्कम आणि जे नवीन लोक आहेत त्यांच्यापासून प्राधान्यक्रम असेल का? तर ज्यावेळेस कुठली पण आणीबाणी येते, एखादी महामारी असेल किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती असेल, ज्यावेळेस रेस्क्यू ऑपरेशन होतं, तर प्राधान्यक्रम आपलं का आपण कधी पण लहान मुलांना किंवा जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना देतो. कारण का? तर बाकीचे जे असतात, जो मधला वयोगट आहे तो सक्षम असतो, तो उद्या एखाद्या आपत्तीचा थोडा का होत नाही सामना करू शकतो, पण लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक नाही करू शकत. त्या पद्धतीनं जिथं असतं, ज्यांची छोटी रक्कम आहे त्यांची रक्कम पण छोटी असते. त्यांची म्हणजे काही बचत गटाचे किंवा क्रेडिट कार्डचे EMI असतात, एकदम छोटी छोटी, म्हणजे ती मॅनेजमेंट छोटी असते. तिच्यासाठी जर त्यांना दुसरं काहीतरी उद्योग करायला परवडत नाही, कुठली गोष्ट विकायला परवडत नाही आणि जे आपण म्हणतो जे नवीन लोक आहे ज्यांनी 1 महिना 2 महिन्यापूर्वीच पैसे भरलेले, तर त्यांचा विषय असतो, त्यांची रक्कम त्यांना वापस गेलेली नसते, ती एक भीती मनामध्ये असते. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी त्यांनी रक्कम उपलब्ध केली त्याची EMI असेल किंवा काही जी लायबिलिटी असेल ती त्यांच्या डोक्यावरती असते आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात. याच्या विरुद्ध ज्यांची रक्कम पूर्ण 100% थोडंसं सहकार्य प्राधान्यक्रमात थोडं मागे राहावं. मी म्हणत नाही त्यांनी पैसे घेऊ नये असा माझा म्हणण्याचा उद्देश नाहीये, की त्यांनी प्राधान्यक्रमात थोडं मागे राहावं. कारण का? तर त्यांची ज्यांची 100% रक्कम वापस आली त्यांनी तरी, कारण का तर त्यांच्या लायबिलिटी माझ्या हिशोबाने मीटअप झालेल्या असतात. म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी लोन वगैरे घेतलं त्यांनी बऱ्यापैकी हप्ते गेलेले असतात आणि त्यांना तेवढा विश्वास पण संपादन झालेला असतो, की चला या माणसाने आपल्याला 10-12 हप्ते दिले म्हणजे अजून हा देईल. म्हणजे जे नवीन लोक असतात ते खरोखर घाबरलेले असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बाबतीत घडू शकतात. म्हणून आपण प्राधान्यक्रम यांना दिला. आता याच्यामध्ये काय झालंय की WhatsAppला सगळ्यांनीच बँक डिटेल सेंड केली, त्यामुळे आपल्याला प्राधान्यक्रम निवडता येत नाहीये. डिटेल सेंड करून दिले, त्यांचे पेमेंट झाले नाही, काहींनी कालच दिले त्यांचे झाले, म्हणजे त्याला अवघड जाते. म्हणून आता आपण जो फॉर्म बनवलेला आहे लिंकवरती तुम्ही जायचं. ती लिंक तुम्हाला माझ्या Instagram स्टोरीला भेटेल आणि WhatsApp ग्रुपमध्ये भेटेल. आपल्या ऑफिसचे जे WhatsApp ग्रुप आहे सगळ्या ग्रुपमध्ये भेटेल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव भरायचंय, पहिलं नाव, आडनाव आणि तुमचं मधलं नाव, म्हणजे पूर्ण त्याच्यानंतर संपूर्ण पत्ता भरायचा आहे. हां, याची कारणं पण तुम्हाला सांगतो का? तर बऱ्याच लोकांनी असं पण केलं, मला अशा पावत्या पाठवल्या की ज्या 4-4, 5-5 महिन्यापूर्वीच विड्रॉल झालेल्या, ज्याचं इथं रेकॉर्ड पूर्ण विड्रॉल झाले. म्हणजे काहीतरी फक्त एखादा कामाला बाधा आणायची म्हणून त्या पाठवून द्यायच्या किंवा काही कोणाची बँक डिटेल पाठवून दिली. म्हणजे त्यांचे इथं रेकॉर्डच सापडत नाही. मी त्यांना परत रिप्लाय करतोय, तर त्यांचे रिप्लाय पण येत नाहीत परत. म्हणजे कुठेतरी एक सिस्टममध्ये त्रास देण्याच्या उद्देशाने पण भरपूर लोक असे करतायत. त्यामुळं आणि तुमचं रेकॉर्ड इथे चेक करायचं म्हटलं तर कमीत कमी जर एखादा रेकॉर्ड सापडत नाही तर 10 मिनिटं आपण त्याला क्रॉस चेक करतोच का सापडत नाहीये. नंतर ज्यावेळेस त्यांना रिप्लाय केला जातो ते रिप्लाय देत नाही त्या गोष्टीला, मग त्यावेळेस कळून जातं की हे जाणीवपूर्वक काहीतरी आपल्याला त्रास द्यायच्या उद्देशानेच करत होते. ह्या गोष्टी पण करतात, याच्यामध्ये पण वेळ जात नाही. त्यामुळं जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव, मधलं नाव आणि आडनाव, तुमचं संपूर्ण नाव भरायचं, संपूर्ण पत्ता भरायचा, सिटी आणि पिनकोड, एवढ्या गोष्टी भरल्यानंतर ईमेल ऍड्रेस जर असेल तर टाकायचा. आता ज्यांना काही समजत नाही त्यांनी ईमेल ऍड्रेस नाही टाकला तरी चालेल, तो कंपल्सरी नाही. ईमेल ऍड्रेस आपण कशासाठी घेऊन राहिलो? कारण तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याची कॉपी ईमेल ऍड्रेस वरती भेटेल. रिवर्ट की तुमचा सबमिट झाला, प्लस तुमचे पेमेंट बद्दलचे जे अपडेट असतील, तुमचं अकाउंट ऍड झालं किंवा तुमचं पे आउट सुटलं, त्या संदर्भात तुम्हाला अपडेट पण त्या मेलवरती कन्फर्मेशन भेटेल. त्यामुळे आपण मेल आयडी पण कलेक्ट करतोय. दुसरी गोष्ट, आपण कधीपासून ग्राहक आहात हा एक ऑप्शन आपण ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण जास्त ऑप्शन नाही ठेवले, 2 ऑप्शन ठेवले. 2024च्या अगोदरचे, जानेवारी 2024च्या अगोदरचे आणि एक 1 जानेवारी 2024 नंतरचे, म्हणजे या मागच्या 4-5 महिन्यातले. म्हणजे आपल्याला प्राधान्यक्रम असा देता येईल की जे नवीन लोक आहेत त्यांचे पेमेंट आपल्याला अगोदर करून देता येईल. आणि याच्यामध्ये काय होईल, कामाचा स्पीड जवळपास 3 ते 4 पटीनं वाढेल या सॉर्टिंग केल्यामुळे. याने काय होतंय, जर 10% काम रोज होते तर असं 30%, 40% काम होते. ठीक आहे. तर तुमचा योग्य जो असेल तो ऑप्शन निवडायचा. 2024च्या आधीपासूनचे जर ग्राहक असाल तर 2024च्या आधीपासूनचे, किंवा जर 2024 म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 2-4 महिन्यापैकी जर तुमची गुंतवणूक केलेली असेल, आता नवीन आहे म्हणजे ज्यांचं अगोदर काहीच नव्हतं, ज्यांनी जानेवारी 2024 नंतरच इथं आलेले ऑफिसला, तर त्या लोकांनी 1 जानेवारी 2024 नंतर असा ऑप्शन त्यामध्ये सिलेक्ट करायचं. आणि मराठीमधून फॉर्म हे प्रत्येक भरू शकतो, मोबाईलवरती ओपन होईल आणि प्रत्येक एकदम अडाणी माणूस पण भरू शकतो, अशा प्रकारचा तो फॉर्म आहे. त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड नाही, माझ्या हाताने बनवलेला, त्यामुळे भाषा वगैरे एकदम सोपी आहे.
अजून दुसरी गोष्ट रक्कम वर्गवारी. मी जसं बोललो तुम्हाला 50,000 1,00,000चे ते पेमेंट त्यांना रखडायला आणि वेट करायला परवडत नाही. त्यांचे पेमेंट 3-4 हजार रुपये असतात. त्यांना आपण जास्त वेटिंगला ठेवू शकत नाही. त्यांच्यासाठी आपण एक सेपरेट सुविधा केली म्हणजे रक्कम वर्गवारी. त्याच्यामध्ये असं आहे 1 रुपये ते 50,000, 50,000 ते 1,00,000, 1,00,000 ते 1,50,000, 1,50,000 ते 2,00,000, 2 ते 2.5, 2.5 ते 3 आणि 3 लाखापेक्षा जास्त सर्व. त्याच्यापैकी तुमचा ऑप्शन निवडायचा म्हणजे तुमची सर्व रक्कम एखादी पावती नाही मिळत सर्व रक्कम. एखाद्याची जर पूर्ण रक्कम 2,00,000 असेल तर त्याने 1.5 ते 2,00,000 हा ऑप्शन त्याच्यामध्ये चॉईस करायचा आणि एखाद्याची रक्कम जर 50,000 असेल किंवा 60,000 असेल तर त्याने 50,000 ते 1,00,000 असा ऑप्शन निवडायचा. एखादी जर 40,000 असेल तर 1,00,000 ते 1 रुपये ते 50,000 असा ऑप्शन निवडायचा. म्हणजे याने काय होईल मला डेटा फिल्टर करायला सोपा जाईल आणि तुमचे पेमेंट पण वेळेवर येतील आणि माझा पण कामातला वेळ बऱ्यापैकी वाचल आणि व्हॉट्सअपला मला येणारे जे अननेसेसरी मेसेज आहेत ते मेसेजेस थांबतील. मला व्यवस्थित काम करता येईल. कारण काय होतं असा मला डेटा घ्यायचा म्हटलं तर व्हॉट्सअपला जाऊनच घ्यावा लागतो. काही विचारायचं असेल तर व्हॉट्सअपला विचारावं लागतं. तोपर्यंत दुसरे 10 मेसेज येतात माझा वेळ जातो याच्यामध्ये. असं मला व्हॉट्सअप बाजूला ठेवून सिस्टम मधून काम करता येईल आणि जो फॉर्म तुम्ही सबमिट करताय तर हा माझ्या याचा जो रिस्पॉन्स आहे हा माझा डायरेक्टली डेटाबेसला येऊन कनेक्ट होतो. म्हणजे मला तुमचं पेमेंट चेक करायला आणि रिलीज करायला म्हणजे तिथं 20 मिनिटाचा वेळ लागायचा तिथं ते काम 3 ते 4 मिनिटात होतं. म्हणजे माझा कामाचा जो स्पीड आहे तो 4 पटीनं वाढेल. तर हे ऑप्शन त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर दुसरा खाली एक ऑप्शन आहे की तुम्ही आयकर भरणा करतात का म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही फाईल करतात का. बऱ्याच जण मला व्हॉट्सअपला पाठवतात आम्ही आयटीआर कॉपी वगैरे ते काय मला लागत नाही भरतो वगैरे नाही. माझे एक स्टॅटिस्टिक म्हणून मी तो ऑप्शन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये येस नो तुम्ही जर खरंच भरत असाल तर येस करा, नसेल भरत तर नो करा. त्याच्यामध्ये खोटी माहिती देऊ नका कारण उद्या जर कुठल्या गव्हर्नमेंट एजन्सीला माहिती द्यायची वेळ आली तर त्यामध्ये देता येईल की किती टक्के लोक भरतात. ऍटलिस्ट एक जेन्युइन रेशो आपल्याकडे किती पर्सेंट लोक भरतात वगैरे. तर नेक्स्ट पेज काय असेल फॉर्मचं ते मी तुम्हाला 1 मिनिटात सांगतो एवढी माहिती फिलअप करून. तुम्हाला मी फॉर्म पण दाखवतो स्क्रीनवरती. अशा प्रकारचा फॉर्म राहील तो. त्याच्यामध्ये तुमचा ऍड्रेस, सिटी, पोस्टल पिन कोड, त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक. आता मोबाईल क्रमांक भरताना शक्यतो जो व्हॉट्सअपला नंबर आहे तोच द्या. म्हणजे तुमच्याकडनं मला काही लागलं तर मला तुम्हाला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करता येईल. ज्याचा जर व्हॉट्सअप नाहीये काही जणांना नसेल तर त्यांनी नका टाकू पण शक्यतो टाका. तुमचा जर असेल तर टाका नंबर तोच टाका. ईमेल तर ईमेल पण जवळपास सगळ्यांकडे आहे त्याने टाका. बाकी ही फील्ड जी आहे कंपल्सरी नाहीये त्यामुळे त्याचा काही अडचण भेटून जाते. ऑप्शन आहे आपण कधीपासून राहता 2024च्या आधीपासून 1 जानेवारी 2024 नंतर. तर याच्यामध्ये मी निवडला 1 जानेवारी निवडला गेला. सपोज तुम्ही चुकीचा ऑप्शन निवडलाय. आता हा मी ऑप्शन निवडला 2024च्या आधीपासून आणि मला हा निवडायचा होता पण हा निवडला गेला चुकून. मग तुम्हाला अगोदर परत क्लिक करून हा ऑप्शन आहे हा काढून घ्यावा लागेल. हा निवडू शकतो. जर तुमचा करेक्ट असेल आता ते नंतर क्रॉस चेक होणारच आहे त्यामुळे चुकीची माहिती कामात वेळ होईल आणि तुमचं पेमेंट लवकर येणार नाही. त्याच्यानंतर तुमच्या रक्कमवर तुम्ही हा ऑप्शन निवडायचा 1 ते 1.5 लाख रुपये. त्यामध्ये पण सेम तसंच आहे. जर चुकून तुमच्याकडून ऑप्शन निवडला गेला तुमचा ऑप्शन नंतर तुमचा जो योग्य ऑप्शन असेल तो निवडायचा. एक निवडलेला आणि दुसरा तुम्हाला सिलेक्ट करता येणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही आयकर भरणा केलेला आहे किंवा नाही येस नो 2 ऑप्शन आहे त्याच्यात. मी करतो तर मी येस करेन. ठीक आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पेज वरती जायचंय. नेक्स्ट पेज वरती गेल्यानंतर तुम्हाला बँक खाते तपशील मागत म्हणजे या ठिकाणी काय आहे बँक पासबुक कॅन्सल चेक किंवा बँक स्टेटमेंट यापैकी काही अपलोड करा ज्यावर नाव आयएफसी आणि अकाउंट नंबर हे स्पष्ट दिसेल आणि ज्या नावाने तुमची पावती आहे त्याच नावाने ती पाहिजे आपल्याला. ठीक आहे तुमचा कंपनी किंवा कोणत्या व्यवसायाच्या नावाने अकाउंट चालणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला
क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून तुमचं बँक पासबुक निवडायचं आहे आणि ते अपलोड करून द्यायचे, सबमिट करून. ठीक आहे. थोडा वेळ घेईल ते, 1-2 सेकंद, आणि त्याच्यानंतर हे अशा प्रकारे ते सबमिट होईल. त्याच्यानंतर खाली पावती, तर आपल्याकडे जेवढ्या पावत्या आहेत तेवढ्या तुम्ही एका बॉक्समध्ये तुम्ही सबमिट करू शकता. तिथं जायचं, इथून तुमची जी पावती असेल ती पावती निवडायची आणि सबमिट करायची. आता ही एक पावती तुम्ही या ठिकाणी सबमिट केली. जर टोटल तुम्ही 10 पावत्या सबमिट करू शकता. 10 पेक्षा जास्त तर मला वाटतं कोणाचे नसतील. असतील तर बघू मग काय असेल. जेवढ्या 10 होतील तेवढ्या अपलोड करा, नंतर बघू. तर दुसरी जर तुम्हाला अपलोड करायची तर परत याच्यावरतीच क्लिक करायचं आणि या ठिकाणी दुसरी पावती सिलेक्ट करायची. पूर्ण मराठीतून आहे त्यामुळं प्रत्येकाला जमल, आणि ज्याला जमत नाही त्याने दुसऱ्याकडनं करून घ्या. एवढं अवघड असं काही नाहीये. तुम्ही एखाद्या कॅफेवर वगैरे जरी गेले तरी ते तुम्हाला करून देतील. असं म्हणजे एवढं अवघड त्यामध्ये काही नाही, पूर्ण मराठीमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन आपण याच्यामध्ये ठेवलंय, आपले म्हणणे नोंदवा. म्हणजे तुमचा काही तुम्हाला काही जर बोलायचं असेल, आता प्रत्येकाचं काय असतं की बऱ्याच जण मला व्हॉट्सअपला मेसेज करतात, पावत्या पाठवतात, बँक डिटेल पाठवतात, आणि त्यांचं म्हणायचं राहतं की सर मला 2च हप्ते आले, मला 3च हप्ते आले, माझं हॉस्पिटलचं काम आहे, माझं काय असेल, तुमचं काय जे कारण असेल, म्हणजे जे तुम्हाला व्यक्त व्हायचंय, तर ते तुम्ही या बॉक्समध्ये व्यक्त होऊ शकता. काही असं तुमचं इथं तुम्ही टाईप करू शकता, मराठीतून इंग्लिशमधून कोणत्याही भाषेत. त्याच्यानंतर तुझी इथं आपल्याला सिग्नेचर लागत, म्हणजे की हे तुम्हीच केलंय, कोणी डमी रिस्पॉन्स सबमिट केला नाही. तर तुमच्या स्क्रीनवर डायरेक्टली तुम्ही टच स्क्रीन मोबाईलवरती बोटाने सिग्नेचर करू शकता. करेक्ट जे यायला असं काही नाही. जर कम्प्युटरवरून करत असाल तर माऊसने ती सिग्नेचर केली जाऊ शकते. ती सिग्नेचर तुमची ड्रॉ करायची. त्याच्यानंतर सेल्फी, तर आपल्याला या ठिकाणी तुमचा एक सेल्फी लागत, म्हणजे हे स्वतः तुम्ही करताय तुम्ही. कारण याच्यामध्ये जसं व्हॉट्सअपला बऱ्याच जणांना डमी डेटा पाठवला, म्हणजे चुकीच्या पावत्या, काही जण जुन्या पावत्या ज्या विड्रॉल झाल्या किंवा काही पाठवलं, तर तसं व्हायला नकोय. तुम्ही स्वतः जबाबदारीने पाठवले तर आपल्याला त्या खातेदाराची स्वतःची सिग्नेचर लागत, त्या व्यक्तीची, सॉरी सेल्फी लागत. तर सेल्फी त्या ठिकाणी तुम्हाला तो सबमिट करायचा आहे, लाईव्ह काढून तो असेल तो मोबाईलमध्ये काढून घेऊन तुम्ही अपलोड करू शकता, किंवा तुम्ही असा डायरेक्टली कॅमेऱ्याने पण काढू शकता. त्याच्यानंतर हा बॉक्स आहे, सर्व नियम अटीशी मी सहमत आहे. आता नियम अटी म्हणजे तुम्हाला वाटत काय वेगळा नियम अटी का, याच्यावर एकदा क्लिक करायचं, तुम्हाला नियम अटी बघायला भेटते. असं चुकीचं असं काही नाही. मी पुरवलेली सर्व माहिती खरी असून त्यात कोणतीही गोष्ट खोटी आढळून आल्यास मी शहानिशा करण्यासाठी मी संपूर्ण सहकार्य करेन. म्हणजे जर तुम्ही काही चुकीची माहिती दिली आणि म्हणजे पावते त्याच्या पावत्यावर काही तारीख वगैरे दिसत नाही, किंवा तुमचं डिपॉझिट 2024 आधीच आहे आणि तुम्ही दिलं 1 जानेवारी 2024 नंतरच आहे, माहिती जर चुकली तर मी फक्त तुम्हाला मेसेज कॉल वगैरे केलं तर तेवढी शहानिशा करणे म्हणजे काय, त्या गोष्टीची खात्री करणे. तर त्याच्यासाठी तुम्ही सहकार्य करणार, म्हणजे माझे कॉल वगैरे उचलणार, मला रिप्लाय देणार, त्या अशा गोष्टी. त्याच्यामध्ये काय वेगळं असं काही नियम अटी काही नाही, तेवढं एकच मी टाकलेलं ते टाकायला पाहिजे फॉर्म मध्ये पण. आणि त्याच्यानंतर तुम्ही हा फॉर्म सबमिट करून द्यायचा आहे. तर सबमिट होण्यासाठी त्याला एक वेळ लागत, 30 सेकंद 1 मिनिट, तोपर्यंत थांबायचं. ठीक आहे, तुमचा फॉर्म सबमिट झाला, धन्यवाद. आम्हाला आपली माहिती मिळालेली आहे. लवकर यावर प्रक्रिया करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कृपया वारंवार फोन आणि मेसेज करून कामात बाधा आणू नका. सहकार्य अपेक्षित. त्यानंतर एक सबमिशन आयडी भेटतो खाली, त्याची काही तुम्हाला गरज नाही. त्याच्यानंतर इथं कोपऱ्यात तुम्ही प्रिंट करू शकता तो जो रिस्पॉन्स तुम्ही सबमिट केलेला आहे, तुमची माहिती ती तुम्ही या ठिकाणी प्रिंट पण करू शकता. प्रिंट मोबाईलमध्ये पण तुम्ही जर प्रिंट ऑप्शनला गेले तर तिथं पीडीएफ मध्ये तुम्ही ती तुमची माहिती सेव्ह करू शकता, पूर्ण जी काही माहिती असेल ती. तर अशा प्रकारचा हा फॉर्म आहे. या फॉर्म मध्ये म्हणजे पूर्ण माहिती जेवढी आपल्याला गरजेची आहे तेवढी माहिती आपण त्याच्यामध्ये मागवलेली आहे, आणि एकदम मुद्देसूद माहिती मागवलेली आहे जे मला काम करताना गरजेचे असते. आणि ही माहिती डायरेक्टली तुम्ही इथून रिस्पॉन्स सबमिट केल्यानंतर जिथं तुमचा डेटा सेव्ह आहे, तुमचे किती पेमेंट असतील काय असेल, तुमची जेवढी सगळी डेटा जिथं सेव्ह आहे त्या ठिकाणी ही इन्फॉर्मेशन दोन सेव्ह होते. म्हणजे मला तिथून आणि इथून दोन्हीकडनं क्रॉसच्या एका स्क्रीनवरती मी दोन्ही इन्फॉर्मेशन चेक करू शकतो, आणि ती तुम्हाला चेक करायला सोपी जाते. असं काय होतं, मला व्हॉट्सअपमध्ये उचकायला लागतं, मग नंतर तुमच्या सिस्टमला तिथे चेक करावं लागतं की अमाऊंट बरोबर आहे, काही पावती बरोबर आहे, काय यांची किती आहे, काय आहे, सगळ्या गोष्टी. त्यामुळे ही माहिती तिथं सरळ सरळ एका स्क्रीनवरती मला दोन्ही डेटा दिसतो, आणि तो क्रॉस चेक करून काय जर गलती असेल तर ते त्या ताबडतोब त्या ठिकाणी सॉर्ट आउट करता येते. म्हणजे अशा प्रकारची सुविधा आपण केलेली आहे. याने काय होईल की तुमचे पेमेंट मला लवकर करता येतील, आणि मुळात म्हणजे माझी धडपड कशासाठी की तुमचे पेमेंट मला लवकरात लवकर करून द्यायचे, तुम्हाला ताणून धरायचं नाही. कारण हे बघा, एखाद्याला मला जर 20,000 रुपये द्यायचे तर ते आजही दिले तरी 20 द्यायचे,
उद्या दिले तरी 20च द्यायची. असं काही नाही की मी आजचे जे 20,000 देणे ते 3-4 दिवस काढल्यानंतर मला ते 15,000 होतं. तसं जर काही असतं तर मी 2 महिने मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला असता, म्हणजे माझं ते देणं झिरो झालं असतं. पण तशातला काही प्रकार नाही, ते उलट वाढत जाईल. ठीक आहे ना. माझी तळमळ कशासाठी की तुमचे पेमेंट लवकरात लवकर काढून द्यायचे आणि जे काय असेल ते सिस्टम लवकर सुरळीत आणायचं. आता कसं आहे, आणीबाणीचा काळ आहे, थोडंसं अडचणीचा काळ आहे, त्यामुळे आपण जसं जसं माझ्या परीनं मला तुमच्यासाठी सोयीस्कर करता येईल त्या पद्धतीने मी करतोय पूर्ण 100%. असं काही नाही की मी तुमच्या समोरून गेलो आणि मोबाईल ठेवून गेला किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला रिप्लाय देत नाही म्हणजे शांत कुठंतरी बसलेलो किंवा झोपलेलो आहे. मी 24 तास म्हणजे फक्त एक 4-5 घंटे झोपायचा टाइम सोडला तर मी पूर्ण प्रयत्नशील याच्यासाठी असतो की एका माणसाचं पेमेंट कसं कमी करता येतोय. हा पण एक मुद्दा तुम्हाला भविष्यात मी सांगतो. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे की बऱ्यापैकी आता इथनं पुढे एकदा आपलं सिस्टम सुरळीत झाल्यानंतर बऱ्यापैकी तुमची जी अमाऊंट आहे तर बऱ्यापैकी कशी कमी करता येईल त्या हिशोबात आपण काम करणार आहे. म्हणजे ज्या छोट्या छोट्या अमाऊंट आहेत 3 लाखाच्या अगोदरच्या, ज्या मॅक्झिमम आपल्याकडे 50% जास्त अमाऊंट आहे, 3 लाखाच्या आसपासच्या अमाऊंट आहे, तर ह्या अमाऊंट आपण बऱ्यापैकी रिटर्न करणार आहे. त्यामुळे हा जो डाटा आहे आपण हा घेतलेला आहे त्याच्यामधून आपण जे स्टॅटस आणि जे सगळं आहे ते रिस्ट्रक्चर आपल्याला ते करायला सोपं जाईल. असं 1 बाय 1 कस्टमरला हा जो डाटा आहे व्यवस्थित भरा. त्याच्यामध्ये व्हॉट्सअप नंबर तोच द्या ज्याच्यावर तुमचा रेग्युलर बंद नंबर देऊ नका. मेल आयडी पण चालू द्या आणि जी माहिती असेल ती शक्यतो करेक्ट भरा, म्हणजे इथं क्रॉस चेक करायला सोपी जाईल. माहिती म्हणजे जास्त काही नाही याच्यामध्ये, थोडी जनरल माहिती आहे की जेणेकरून तुमचे जे पेमेंट आहे ते लवकरात लवकर रिलीज करता येतील. आणि जे काय असतील तुमचे कारण आता मला मी सहमत आहे. सगळ्यांचे समजा अडचणी असतात पैशाची. आता मी बऱ्यापैकी पाहिलं की शिल्लक पैसे कोणाकडे नसतात, या गोष्टी मला पण मान्य आहे. पण आता काय आहे, आणीबाणीचा काळ आहे आणि तरी पण मी प्रयत्न करतोय सगळ्या की जेवढे लवकरात लवकर पेमेंट करता येतील. आणि असं नाही थांबतात सगळे लोक थांबतात आणि तुम्ही पण सहकार्य करता. त्याच्यामध्ये तुम्हाला एक आपण की तुम्ही सहकार्य करत नाही किंवा तुम्ही थांबत नाही. कारण जेवढी पण मला जवळपास 90% रिस्पॉन्स तर एकदम पॉझिटिव्ह आहे की ठीक आहे करा, बँक डिटेल पाठवतात, थोडं अर्जंट आहे करा काम आहे इथपर्यंत म्हणतात, अर्जंट आहे वगैरे. पण अजून एका शब्दाने कोणी वाईट बोलू नये किंवा की करा मला पाहिजेच असं काय कोणी काय आजपर्यंत केलेलं नाही. त्यामुळं तुमचं सहकार्य असंच राहू द्या. आपण लवकर लवकर सिच्युएशन सगळी सुरळीत करून आपलं ते सिस्टम आहे परत रुळावर आणून, म्हणजे जेणेकरून याच्यानंतर तरी आपल्याला कोणी धक्का लावणार नाही आणि याच्यानंतर जेवढी सिस्टम आपल्याला अपडेट करता येईल आणि यानंतर आपण कोणाची इन्व्हेस्टमेंट वगैरे काही घेणार नाही. त्यामुळं आपल्याला सिस्टमला अपडेट करायला अजून सोपं जाईल. आणि ही जी सिस्टम आहे आता जे तुम्ही अकाउंट नंबर वगैरे ऍड करतात हे कंपल्सरी आहे. मागं व्हायचं बऱ्याच वेळा की आपण ऑनलाईन पेमेंट वगैरे करायचो, पण बऱ्याच जणांची कंप्लेंट यायची की बँक डिटेल दिलेली मागच्या महिन्यात आली होती या महिन्यात आलीच नाही. पण आता तसं काय होणार नाही. एकदा आपण पेमेंट फाईल बनवली, या पेमेंट फाईलला तर बऱ्याच जणांनी पाहिलं असेल की वारंवार त्यांना मेसेज पडताय बँकेत. आपण ही पेमेंट फाईल पूर्ण करेक्ट करून आणि जे सगळं ऑटोमॅटिक सिस्टम असेल ते सगळं करेक्ट करून आता याच्यामध्ये पेमेंट फाईल बनल्यानंतर आपण तिला इनिशिएट करून बघणार. त्याच्यानंतर कोणत्या कोणाच्या बँकेचे काय रिस्पॉन्स येतात, कोणाचा अकाउंटचा काय प्रॉब्लेम आहे का, कोणाचं बेनिफिशियरी मिसमॅच येत आहे का, कोणाचा आयएफसी चुकतोय का, कोणाचा ट्रान्झॅक्शन झालेलं रिटर्न जमा होत आहे का, हे सगळ्या करेक्शन आणि सगळ्या ज्या क्वेरी आहेत ते सगळ्या सॉर्ट आउट करून ते असतील. ते माझा प्रयत्न राहील की 1 क्लिक म्हणजे साधारण अमाऊंट फिलअप झाली पाहिजे, म्हणजे 1 टाइम सगळ्या लोकांचे पेमेंट अकाउंटला क्रेडिट झाले पाहिजे. त्या हिशोबाने म्हणजे जर तुम्हाला 10 दिवस 15 दिवस वेट करायला लागायचं ते करावं लागणार नाही. अशा हिशोबाने म्हणजे कसं अपडेट करता येईल याच्याकडे माझा प्रयत्न आहे. म्हणजे चला याच्यामधून तुमच्या डेटाला ते फायद्याच राहील त्या हिशोबाने मी हे प्रयत्न करतोय. ठीक आहे. तर एवढं सांगणं होतं, बाकी काही नाहीये. आणि अकाउंट ओपन करायला पण मला नाही वाटत असं कोणी असं का ज्याच्या कुठल्याच बँकेत नाही. आता जे माझ्या लेवलवरती मी सॉर्ट आउट केलं त्या कुठल्या ना कुठल्या बँकेत प्रत्येकाचं अकाउंट असतं. कोणत्याही बँकेचं अकाउंट चालेल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं चालेल, पतसंस्थेचं चालेल किंवा कोणत्या प्रायव्हेट आणि नॅशनलाइज कोणत्याही बँकेचं अकाउंट चालेल. फक्त त्याच्यावरती ज्या नावाने पावती त्या नावाने बँक अकाउंट पाहिजे. त्याच्यावरती IFSC कोड, अकाउंट नंबर आणि तुमचं नाव हे एकदम स्पष्ट दिसलं पाहिजे. जॉईंट अकाउंट सुद्धा चालेल, म्हणजे मुलाच्या आणि आईच्या नावाने, मिसेसच्या आणि हसबंडच्या नावाने जे काही असतील, दोघा भावांच्या नावाने जे काही तुमचे बँक अकाउंट असतील, तर पावती ज्या नावाने त्यापैकी एक जरी नाव त्या अकाउंट मध्ये असेल, ते भले 10 जणांच्या एकत्रित अकाउंट असो, त्यातलं एक जरी नाव त्या अकाउंट मध्ये असेल तरी ते आपल्याला चालतं, काही प्रॉब्लेम नाही. फक्त कंपनीचं किंवा मग एखाद्या बिझनेसचं व्यवसायाचं कॉर्पोरेट अकाउंट
ते आपण घेऊ शकत नाही, कारण त्याचं क्रॉस चेक करू शकत नाही. ते नक्की तुमचा त्याचे ओनर जे आहे ते नक्की तुम्हीच आहेत का, त्या गोष्टी क्रॉस चेक करायला मला वेळ नाही. अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जर तुम्ही डिपॉझिट करताना ऑनलाईन केलेलं असेल, म्हणजे तुम्ही मला आरटीजीएस मारलं एक 10 लाख रुपयांचं, आणि त्याच्यानंतर तुम्ही ते आरटीजीएस तुम्ही तुमच्या मिसेसच्या अकाउंटवरून मारले, पावती तुमच्या नावाने बनवली, तर त्या केसमध्ये जर मला इथं सिस्टमला दिसलं की तुम्ही त्या डिपॉझिट जे ऑनलाईन मारलेले पावती तुमच्या नावाने, तर त्या केसमध्ये आपल्याला तुमचं नाही तर ज्या अकाउंटवरून आरटीजीएस तुम्ही मारलेलं आहे तेच अकाउंट डिटेल लागत. तर तशा काही गोष्टी असतात तर तुम्ही तिकडनं सांगून द्या, कारण मी इथं तर ते क्रॉस चेक करतो, पण मला तुम्हाला रिप्लाय येईल मग ज्या अकाउंटवरून तुम्ही आरटीजीएस केलं ते अकाउंट कुठलं आहे, त्याचं स्टेटमेंट वगैरे स्क्रीनशॉट मी मागल, ते कन्फर्म करत किंवा माझ्या साईडने मी चेक करत आणि तेच अकाउंट डिटेल तुम्हाला मागल. त्या म्हणजे तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ जाईल, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे कोणी कोणत्या अकाउंटवरून आरटीजीएस केलेले वगैरे. तर जे अकाउंट काही मित्राचे पण केले तर त्या केसमध्ये पण मित्राचंच अकाउंट लागत असं ज्या अकाउंटवरून पैसे आले तेच अकाउंट लागल, म्हणजे जे ट्रान्झॅक्शन जे ते ओपन राहणार नाही. कारण आतापर्यंत आपण सगळी ऍडजस्टमेंट केली आणि त्याच ऍडजस्टमेंटचा परिणाम म्हणून आज आपण ह्या वेळेतून चाललो आणि हा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. तर हे सगळं जर क्लिअर असतं तर कदाचित आपल्याला ही वेळ आली नसती आज. तर ठीक आहे, त्यामुळे सांगतोय जर तुम्ही कोणाच्या मित्राच्या मोबाईलवरून फोन पे केलेला असाल तर त्याचा अकाउंट नंबर लागेल, कोणाच्या आईच्या नावावरून केला असेल तर अदरवाईज पावतीचा त्याच्यामध्ये काय मॅटर येत नाही. दुसरी गोष्ट टिकत नाहीत आज, म्हणजे एखादा मित्राचा अकाउंट आहे त्याच्या अकाउंटवर तुम्ही मला 10 लाख रुपये पण मला आता तुम्ही ते मित्राचा अकाउंट देऊ शकत नाही, कारण ते तुम्ही फक्त तेवढ्या ट्रान्झॅक्शन पुरतं ते वापरलं होतं, तर त्याला तुम्ही देऊ शकत नाही, तुम्हाला तुमच्याच अकाउंटला पैसे पाहिजे. तर त्या केसमध्ये आपल्याला तुमच्या ज्या अकाउंटवरून तुम्ही ते आरटीजीएस केले तर त्या अकाउंटचा जो मालक आहे त्या मालकाकडनं म्हणजे तुमच्या मित्राकडनं एका स्टॅम्प पेपरवरती ऍफिडेव्हिट लागल की हे ट्रान्झॅक्शन मी यांच्या वतीनं केलं होतं आणि याच्या भविष्यात माझा तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा दावा राहणार नाही. तो जो फॉर्मॅट आहे मग फॉर्मॅट मी तुम्हाला खूप कमी आहेत म्हणजे ज्या आहेत ते आपण ते सॉर्ट आउट करून घेऊ, त्याच्यावर पर्याय नाही असं नाही, पर्याय 100% आहे प्रत्येक गोष्टीवर. ठीक आहे, चालेल, एवढं सांगायचं होतं, याच्या पलीकडे काही नाही. आणि बाकी इतर जे निगेटिव्ह लोक आहेत ते त्यांच्याबद्दल तर आज मला बोलायचं नव्हतं, तरी बोलतोय.